हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी देवींची मूर्ती माझ्या घरात कशी स्थापन केली याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. धनसंपत्तीचं प्रतीक असलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती हे प्रत्येक घरात स्थापन केली जाते. तसं मीही माझ्या घरात स्थापन करत आहे. आधीच्या माझ्या देवघरात लक्ष्मी देवींची प्रतिमा होती, म्हणून मी मूर्ती स्वरूपात लक्ष्मी देवींना आतापर्यंत घरात स्थापन केलं नव्हतं. पण मी नवीन देवघर खरेदी केलं आहे आणि त्याच्यात लक्ष्मी मातेंचा फोटो वगैरे किंवा मूर्ती असं काहीच नाही आहे, म्हणून मी लक्ष्मी मातेंची मूर्ती आता स्थापन करणार आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे साध्या पद्धतीने मी मांडणी करून घेतली आहे. एका पाटावर पिवळं वस्त्र अंथरून त्याच्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवली आहे. 2 दीप प्रज्वलित करून घेतले आहेत. धूप आणि पूजा साहित्यासाठी म्हणजे अभिषेकासाठी लागणारी सामग्री घेतली आहे. त्याच्यात हळदयुक्त पाणी, तसेच अभिषेकाची पूजा झाल्यानंतर महालक्ष्मींना बसण्यासाठी कमळाच्या फुलात एक तांदूळाचा रास घेतली आहे. अभिषेक करताना लागण्यासाठी एक छोटंसं पाट घेतलं आहे आणि पाटावरती सविस्तर मांडणी करून घेतलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मूर्तीची स्थापना करू शकता. पूजेच्या सामग्रीमध्ये मी छान टुमदार फुलंसुद्धा घेतली आहेत आणि लक्ष्मी मातांना आवडणारं लाल रंगाच्या फुलाचा सुद्धा मी सामग्रीमध्ये समावेश केलेला आहे. आता अभिषेकाच्या ताम्हणात मी जी गळती ठेवली होती ती उचलून मी त्या ताम्हणात फुलांचं थोडंसं सजावट करून घेत आहे. फुलांची आरास केल्याने माता लक्ष्मी मातांनाही प्रसन्न वाटेल आणि फुलांचा समावेश केल्याने आपली पूजासुद्धा प्रसन्न वाटते आणि सुगंधित फुलांमुळे माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतात. म्हणून मी त्या ताम्हणात फुलांची आरास करून घेत आहे आणि मग त्याच्यानंतर अभिषेकाला सुरुवात करणार आहे. कारण कुठल्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायच्या वेळेस आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने अभिषेक करायचा असतो, त्यांना प्राणप्रतिष्ठा करायची असते. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, की आपण मूर्ती जी दुकानातून आणतो ती निर्जीव स्वरूपात असते, तर ते आपल्या घरात वास्तव्य करण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण त्यांना वास्तव्य करण्यासाठी आवाहन करतो तर त्या मूर्तीत प्राण असायला हवे, म्हणून प्राणप्रतिष्ठा केली जाते. मंत्रोपचार पद्धतीने मूर्तीत आपण प्राणप्रतिष्ठा करतो आणि मगच मूर्ती देवघरात स्थापन करतो. डायरेक्ट कधीच मूर्ती देवघरात स्थापन करायची नाही. म्हणून मी सुद्धा आता माता लक्ष्मी मातांच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करत आहे. तर ताम्हणात छोटंसं फुलांची आरास झाल्यानंतर मी पुन्हा गळती ठेवली आहे आणि गळतीच्या साह्याने मी माता लक्ष्मींवर आता जलाचा अभिषेक करणार आहे. प्रत्येक घरात देवघरात लक्ष्मी माता या मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात असायलाच हव्यात. कारण लक्ष्मी ही संपत्ती आणि धनाची देवता आहे. लक्ष्मी मातेंची वेळोवेळी सेवा केल्याने, त्यांची पूजा प्राणप्रतिष्ठा केल्याने, त्यांची पूजा अर्चा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन त्या आपल्या घरात वास्तव्य करत असतात. तर त्यासाठी आपल्याला नेहमीच मनोभावे लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न करायचे असतात, जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरात कायम स्वरूपात विराजमान राहतील. आता मी पूजेच्या इथले 2ही दीप प्रज्वलित करून घेतलेले आहेत. धूप दीप दाखवून मग मी लक्ष्मी मातेंच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करणार आहे. लक्ष्मी देवी ह्या हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी संपत्ती यांच्या अधिष्ठात्री देवी आहेत. लक्ष्मी देवी ह्या सरस्वती आणि पार्वती या त्रिदेवांपैकीच एक आहेत. लक्ष्मी देवी विष्णूंच्या फक्त पत्नी नसून त्या सौभाग्यांच्या देवी मानल्या जातात. हिंदू धर्मात विष्णू भगवानांबरोबर पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार देवदानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झालेली देवी ही लक्ष्मी देवी आहे. लक्ष्मी देवी ह्या समुद्र आणि आई तिरंगिणी यांच्या कन्या आहेत. पूजेची रीतसर मांडणी झाल्यानंतर मी आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात करणार आहे. त्याच्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे मी देवींचा आधी अभिषेक करणार आहे. तर अभिषेकासाठी मी महत्त्वाचं म्हणजे श्रीसूक्ताचं पठण करत आहे. तर 16 वेळा श्रीसूक्त आपल्याला पठण करायचं आहे. कुठल्याही देवींच्या मूर्ती आपण जेव्हा स्थापन करतो तेव्हा आपल्याला 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण फलश्रुती सहित करायचं आहे. 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण झाल्यानंतर फक्त शेवटच्या वेळास तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. श्रीसूक्ताबरोबरच आपल्याला लक्ष्मी गायत्री या मंत्राचा 1 माळ जाप करायचा आहे. हे सगळे मंत्रस्तोत्र मी नित्यसेवा या ग्रंथातून पठण करणार आहे. आपल्या प्रत्येक स्वामी सेवकाकडे हा ग्रंथ असेलच, पण ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे ते सगळेजण स्वामी केंद्राच्या कुठल्याही स्टॉलवरून तुम्ही हा ग्रंथ घेऊ शकता.
आणि सेवा करू शकता. किंवा जर तुम्हाला पठण व्यवस्थित करता येत नसतील, उच्चार स्पष्ट नसतील, तर तुम्ही यूट्यूबद्वारे सुद्धा मंत्रांचं स्तोत्रांचं श्रवण करून सेवा करू शकता. पण सेवा करणं हे गरजेचं आहे, माध्यम कुठलंही असू दे. पण रोजच्या सेवेसाठी का होईना तुम्ही नित्यसेवा हा ग्रंथ केंद्रातनं नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला सेवा करताना कुठल्याही अडीअडचणी येणार नाहीत. आता मंत्र विभागातला हा जो लक्ष्मी गायत्री मंत्र दिसत आहे तुम्हाला, जो स्क्रीनवर येत आहे, त्याच्यानेच मी देवींना अभिषेक घालणार आहे. या मंत्राचं तुम्हाला कमी 1 माळ जप करायचा आहे. अभिषेकाला सुरुवात करण्याआधी मी लक्ष्मी देवींच्या मूर्तींना एकदा स्वच्छ करून घेत आहे. कारण आपण दुकानातून जेव्हा निर्जीव स्वरूपात मूर्ती आणतो तेव्हा मूर्तीला बऱ्याचशा प्रकारचे हात लागलेले असतात. म्हणून अभिषेकाला सुरुवात करण्याआधी मी एकदा मूर्तीला फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. आणि मग त्याच्यानंतर लक्ष्मी देवींना पाण्याने धुतल्यानंतर मी एकदा हळद मिश्रित पाण्याने सुद्धा लक्ष्मी देवींचा अभिषेक करणार आहे. हा अभिषेक करताना मी लक्ष्मी गायत्री मंत्र याचा जाप करत आहे. तर हे जे पाणी आहे हे सुगंधित केशरयुक्त हळद मिश्रित पाणी आहे. जर तुमच्याकडे असेल तर थोडंसं तुम्ही याच्यात गुलाबजल घालू शकता. आधी लक्ष्मी देवींना या पाण्याने जलाभिषेक करायचा आहे, म्हणजे हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे, जेणेकरून आपली जी मूर्ती असते ती व्यवस्थितरित्या साफ होते. हळद ही वैद्यकीय आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप चांगली असते आणि याच्याने कुठल्याही तांब्या पितळाच्या मूर्ती खूप स्वच्छ होतात. आपल्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज करायची गरज पडत नाही. हळद मिश्रित पाण्याच्या अभिषेकानंतर मी पुन्हा एकदा मूर्तीला व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेत आहे आणि त्याच्यानंतर देवी लक्ष्मींना आवाहन करून त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांना या पूजेत सज्ज होण्याचं आमंत्रण देत आहे. देवींची पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर मी देवींना धूपदीप ओवाळून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर श्रीसूक्ताच्या पठणाला सुरुवात करणार आहे. कुठल्याही प्रकारची मोठ्या अभिषेकाची जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेस गळतीचा उपयोग नक्की करत जा, कारण या सेवेसाठी वेळ लागणार असतो. आणि जेव्हा आपण पळीने पाणी वाहतो तेव्हा एकासोबत वाचन आणि पळीने पाणी वाहणं हे शक्य होत नाही, कारण ते पाणी व्यवस्थित देवांच्या याच्यावरती पडत नाही. त्याच्यामुळे अभिषेक आपला व्यवस्थितरित्या होत नाही. त्याच्यामुळे जर आपण गळतीचा उपयोग केला तर आपलं लक्ष हे फक्त वाचनात असतं आणि हा अभिषेक हा आपोआप होत असतो. त्याच्यामुळे तो अभिषेकसुद्धा व्यवस्थितरित्या होतो. तर आता मी गळती ठेवून घेतली आहे आणि अभिषेकाला सुरुवात केलेली आहे. तर आपण सगळेजण आध्यात्मिक मार्गातले सेवेकरी आहोत, स्वामी मार्गातले सेवेकरी आहोत आणि आपण कुठल्याही सेवेची जी सुरुवात आहे ती आपण स्वामी स्तवनापासून करत असतो. तर मी इथे स्वामी स्तवनाचं एकदा पठण केलेलं आहे. स्वामी स्तवन झाल्यानंतर 1 माळ मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केलेला आहे. स्वामी स्तवन संपूर्ण झाल्यानंतर मग मी गणपती अथर्व शीर्षाचं एकदा पठण केलेलं आहे. गणपती अथर्व शीर्षाचं पठण का करायचं? कारण कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांना आवाहन करत असतो, त्यांना तसं वरदान मिळालेलं आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या आवाहनाने करत असतो. म्हणून गणपती अथर्व शीर्षाच्या पठणानंतर मग मी श्रीसूक्ताच्या पठणाला सुरुवात केलेली आहे. तर हळूहळू माझा अभिषेक सुरू होता आणि श्रीसूक्ताचं पठण मी सुरू केलेलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या घरी कुठल्याही देवींच्या मूर्तीची स्थापना करू शकता. कारण जेव्हा आपण कुठलीही मूर्ती घरी आणतो तर तिची योग्यरित्या मानसन्मान करून प्राणप्रतिष्ठा करणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे तसंच याप्रमाणे तुम्ही अन्य कुठल्याही मूर्तीची स्थापना करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगावीशी वाटते की आपण जेव्हा लक्ष्मी मातेची स्थापना करतो तेव्हा शुक्रवार, मंगळवार या दिवशी करत असतो आणि अनावधानाने आज शुक्रवार आहे आणि त्यात दुर्गशर्करायुक्त योग म्हणजे गणपती उत्सव सुरू आहे आणि गणपती उत्सवात गौरी आवाहन केलं जातं. महालक्ष्मी मातांची स्थापना बऱ्याच घरांमध्ये होत असते, आमच्याकडे ती होत नाही. पण आज या शुभ दिवशी लक्ष्मी मातेंची मूर्ती मी माझ्या घरात स्थापन करत आहे. म्हणजे शुक्रवार आणि गौरी मातेंचा दिवस दोघंही दिवस एकत्र आल्यामुळे माझी पूजा ही खूप सफल झालेली आहे. श्रावण महिना सुरू झाला आणि प्रत्येक सणांना सुरुवात झालेली आहे. तर आता लवकरच दिवाळीसुद्धा येणार आहे. तर प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती ही असायलाच हवी. जर तुमच्याकडे सुद्धा लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर लवकरात लवकर तुम्हीसुद्धा लक्ष्मी मातेची मूर्ती घ्या.
कारण या ना त्या रूपात लक्ष्मी माता ह्या आपल्या घरात असायलाच हव्या. आणि लक्ष्मी मातेची मूर्ती घरी आणल्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना ही शुक्रवारी करा. कारण शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. असे मानले जाते की घरात शांती आणि समृद्धी राखण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि वैवाहिक जीवनसुद्धा आनंदात राहते. पण अनेकदा पूजा केली तरी घरात आर्थिक समस्या असतातच. याचं कारण म्हणजे काय? बऱ्याच वेळा लोक जाणीवपूर्वक नकळत काही चुका करून जातात. त्यामुळे कदाचित पूजेचं फळ मिळत नाही. अनेक वेळा देवी लक्ष्मींच्या मूर्तीबाबत असं घडत असतं. म्हणून देवी लक्ष्मींच्या मूर्तीशी संबंधित काही विशेष गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपली पूजा विफल होऊ नये आणि देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर अखंड राहावी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मी मातेची किंवा घरात कुठलीही जी मूर्ती आहे ती 3 इंचापेक्षा मोठी असू नये. कारण 3 इंचापेक्षा ज्या मूर्ती असतात त्या पूजेचे नियम देखील थोडेसे कठोर असतात आणि ते नियम आपण जर व्यवस्थितरित्या पूर्ण केले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून मूर्ती ही नेहमी 3 इंच किंवा 3 इंचापेक्षा छोटी घ्यावी. तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती ही कधीही उभ्या स्वरूपात असू नये किंवा छायाचित्रसुद्धा उभ्या स्वरूपात असू नये. तर जेव्हाही तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन कराल तर ती बसलेल्या मुद्रेत असावी. लक्ष्मी मातेचा फोटो कधीही भिंतीवर चिकटवू नका. तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती ही कुठल्या प्राण्यावर विराजित नको, जसं की घुबड, सिंह अशा कुठल्याही प्राण्यांवरती विराजमान नको. ती कमळात विराजमान असावी. यामुळे घरातली आर्थिकता स्थिर राहते. आणि जेव्हाही तुम्ही लक्ष्मी मातेची स्थापना कराल तर लक्ष्मी मातेची स्थापना ही शुक्रवारी करा. शुक्रवारचा दिवस हा शुभ मानला जातो. जी धनसंपत्तीची देवी आहे, असं मान्यता आहे की प्रत्येक शुक्रवारी देवीची पूजा संपूर्ण विधिवत केली तर आर्थिक भरभराट होते. आणि असे मानले जाते की शुक्रवारच्या उपासनेने यशाची प्राप्तीसुद्धा होते. तर आता माझं 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण झालेलं आहे आणि जे उर्वरित पाणी आहे त्याच्याने मी लक्ष्मी मातेंना अभिषेक करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर मी लक्ष्मी गायत्री मंत्र याचा जाप करत करत लक्ष्मी देवींना दुग्ध शर्करायुक्त अभिषेक करणार आहे. याच्यात दूध, साखर हे मिश्रित हे जल आहे. याच्याने मी लक्ष्मी देवींवर अभिषेक करत आहे. दुधाने अभिषेक करणं कंपल्सरी नाही आहे. तुम्ही फक्त जलाभिषेक केला तरी चालेल आणि जर दुधाने अभिषेक केला तरी चालेल. फक्त लक्षात घ्या, जेव्हा आपण दुधाने अभिषेक करतो तर ते दूध तापवलेलं नसावं, शीतल दूध असावं, म्हणजे कच्चं दूध असावं. तापवलेल्या दुधाने आपण कुठल्याही देवी देवता यांचा अभिषेक करत नाही. तर दुधाचा अभिषेक झाल्यानंतर मी परत एकदा पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घेत आहे आणि मग त्याच्यानंतर आता देवींना त्यांच्या जागेवरती स्थापन करणार आहे. हे जे ताम्हणात साचलेलं पाणी आहे हे कुठल्याही पायदळी येऊ देऊ नका. एका भांड्यात ते काढून घ्या आणि योग्यरित्या त्याची विल्हेवाट करा. तुम्ही कुठल्याही झाडाला हे पाणी घालू शकता, पण पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या. आता पाणी ताम्हणात काढल्यानंतर मी मूर्तींची स्थापना करत आहे. तर मोठ्या पाटावरती मी एक छोटं पाट ठेवून कमळाच्या फुलामध्ये तांदूळाची रास केलेली आहे. तर तांदूळात मी लक्ष्मी देवींना स्थापन करणार आहे. तर लक्ष्मी देवींचं जे आसन आहे ते कमळ आहे. कमळाच्या फुलामध्ये आपण लक्ष्मी देवींना स्थापन करू शकतो. तुमच्याकडे जर असं कमळाचं फूल नसेल तर तुम्ही तांदूळाने अष्टदल कमल हे पाटावरती काढायचं आणि त्याच्यावरती लक्ष्मी देवींची स्थापना करायची. मी तांदूळाचं अष्टदल कमल काढलं नाही आहे, कारण माझ्याकडे जी वाटी आहे त्यालाच कमळासारख्या फुलाचा आकार होता, म्हणून मग मी त्याच्यातच लक्ष्मी देवींना स्थापन केलं आहे. लक्ष्मी देवींची स्थापना झाल्यानंतर त्यांना लाल रंगाचं फूल आवर्जून अर्पण करा, कारण कमळाचं फूल किंवा कुठल्याही लाल रंगाचं फूल हे देवी लक्ष्मी मातांना खूप प्रिय आहे. अभिषेकानंतर देवी लक्ष्मी मातांची परत एकदा पंचोपचारे पूजा करा. त्यांना हळद कुंकू देऊन त्यांचा मानसन्मान करा. पुन्हा एकदा धूपदीप दाखवून त्यांची आरती करा. आरती झाल्यानंतर काही काळ तुम्ही ज्या पाटावरती पूजा केलेली आहे त्या पाटावरतीच देवी लक्ष्मींना विराजमान असू दे. मग संध्याकाळच्या वेळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मींची स्थापना ही देवघरात करू शकता. आणि जेव्हाही आपण कुठलीही पूजा करतो तर घरात आपल्या इच्छेप्रमाणे किंवा परिस्थितीप्रमाणे जो काही छोटासा प्रसाद नैवेद्य स्वरूपात आपल्याला देवतांना द्यायचा असतो, फळ असू दे किंवा साधी खडी साखर जरी देवांना दिली तरीही काही हरकत नाही, पण कुठलाही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही देवांना अर्पण केला पाहिजे. तर अशा प्रकारे मी लक्ष्मी देवींची स्थापना माझ्या घरात केलेली आहे. तुम्ही पण अजून केलेली नसेल तर दिवाळीच्या अगोदर तुम्ही सुद्धा लक्ष्मी देवींची स्थापना लवकरात लवकर तुमच्या घरात करा.
तर अशा प्रकारे होता आपला आजचा स्थापनेचा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.